HM घाटमाता न्यूज. प्रमुख साहेबराव आहे, परत आमचे मोहन खरात आहे. या ठिकाणी आमचे तुम्हाला सर्वांचे परिचय असणारे आमचे उद्योगपती आमचे तात्यासाहेब गायकवाड या ठिकाणी ते लोकहितवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, ते ह्या ठिकाणी त्यांचं स्वागत करतोय. आणि सर्वजण या ठिकाणी त्या ठिकाणी होतो आम्ही असा. आणि पुतळा का काढला विचारला असता आम्ही 5 वाजता त्या ठिकाणी आंदोलन केलं, रस्ता रोको केला. सकाळी 5 वाजल्यापासून ती 4 वाजेपर्यंत तिथं कुठलंही एक वाहन जाणार, साधारण एक 9 तास आम्ही रस्ता रोको केला. आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊ एक कमीत कमी 2-2.5 हजार महिला पुरुष सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी इतक्या उत्साहानं अगदी पोलीस स्टेशन जाणार सोडलं इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये. आणि त्याच वेळेला आम्हाला प्रशासनाने सांगितलं, DYSP विपुल पाटील, प्रांत बांदल साहेब, ह्या ठिकाणचे तहसीलदार त्यावेळेला हजारे होते, या सगळेजण हजारे होते. आणि इथले PSI बहिर साहेब या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक घेऊन बैठकीने असं ठरलं की त्या ठिकाणी अरुंद रस्ता आहे त्या सांगोला चौकामध्ये, तर पर्याय रस्ता आम्ही तुम्हाला देतो. आम्ही ह्या बचत धामच्या ठिकाणी म्हणा किंवा 5 ठिकाणी सांगितले त्यांनी, बचत धाम असलं तुम्ही सांगा, नगरपंचायतीची जागा कुठं आहे का त्या ठिकाणी तुम्ही शोधा, नगरपंचायतीची जागा, परत तहसील कार्यालयाची जागा, पोलीस स्टेशनची जागा, MSCBची जागा, आणि परत ST स्टँडची जागा, परत या ठिकाणी डेपोची जागा. ह्या पद्धतीनं सर्व पद्धतीनं आम्ही सगळेजण सगळे PWDचे अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी सगळे हे आमचं शिष्टमंडळ घेऊन त्यांच्या संग आम्ही गेलो. तहसील कार्यालयाचे अधिकारी सगळे गेल्यानंतर सर्वांच्या संमतीनं एक जबाबदार म्हणून आपल्याला तहसील कार्यालय बचत धामच्या शेजारी, कारण कुठलाही त्रास होऊ नये, कारण बचत धामचं एकमेव असं आता ठिकाण राहिलेलं आहे. त्या ठिकाणी जाहीर सभा होत्यात, कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह आज नाव आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी 80-90 गुंठे जागा शिल्लक राहिलेली, त्याच्या एका साईडला ही कोणाला अडथळा होऊ नये. स्थानिक काही नेत्याने आपल्याला विरोध केला, परंतु आम्ही त्यांना पटवून सांगितलं की एका साईडला आपल्याला ज्या कॉलेजच्या समोर आहे आणि ते महालक्ष्मी वाटोपाल साहेब त्या एकाच ठिकाणी आपल्याला तिथं इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा द्यायला काय हरकत नाही म्हणलं. सगळ्यांनी होकार दिला, सर्वच राजकीय पक्षाने आम्हाला संमती दिली. आणि सर्वांच्या सहीनं, सर्वांच्या साक्षी सहीनं आम्ही या ठिकाणी त्यावेळेला आम्ही वाजत गाजत आणि मिरवणुकीनं त्या ठिकाणी आम्ही पुतळा बसवला दुसऱ्या. आणि त्या ठिकाणी बोर्ड बसवला. आणि बोर्ड बसवल्यानंतर परत काही लोकांच्या, काही विघ्न संतोषी लोकांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की अरुण वाघमारे, राजेंद्र खरात ही फार दिवस वेगळे होते, त्यांचं जमत नव्हतं काय, राजकीय थोडस ते वंचित मध्ये गेले, मी RPI मध्ये राहिलो, त्यामुळे त्यांना वाटलं आम्ही कायमस्वरूपी ते वेगळं होणार. परंतु काही सामाजिक दृष्ट्या समाज जर एकत्र येत असला तर आम्ही दोघं एकत्र काय येऊ नये असे त्यावेळेस ज्यावेळेस पुतळ्या झाले त्यावेळेला मी असेल, संतोष लांडगे, अरुण वाघमारे, मोहन खरात, परत साहेबराव चंद्रशी, आम्ही सगळेजण एकत्र आलो. ही सगळे वेगवेगळे पक्षीय लोक आहेत, पण समाज हितासाठी समाजाला आपली गरज आहे. ज्या समाजाच्या वतीनं आम्ही नेतृत्व करतो, आम्ही पदार्पण करतो, त्या समाज जर आर्थिक संकटात असेल, सामाजिक संकटात असेल तर का आम्ही एकत्र येऊ नये. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो. आणि आम्ही एकत्र आल्यानंतर काय 2 नंबरचे कार्यकर्ते म्हणा किंवा आता स्वतःला 1 नंबरचे कार्यकर्ते समजणारे काय गेलं नाही. आम्ही सगळ्याच्या संमतीनं पुतळा वर बसायसाठी कमीत कमी 1000-1500 लोकांच्या साक्षीने संतोष मिरवणूक काढले, DJ लावून बाबासाहेब आंबेडकरांची रथामध्ये मिरवणूक काढून बचत धाममध्ये पुतळा बसवायसाठी नियोजित जागा आम्ही तसं बोर्ड लिहिला. आणि त्याच्यानंतर असं परत काही लोक, काही वर्ग उठला की नाही आम्हाला ह्यात मूळ ठिकाणी जागा पाहिजे, आम्हाला ह्या दोघांचं मान्य नाही. असे काहीतरी कटकार असताना कोणी जर राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप झाला आणि त्याच्यामुळे हे वातावरण चिघळलं. वातावरण चिघळल्यानंतर मग परवा जो लॉंग मार्च काढला गेला त्याच्यानंतर अगोदर ते परत दुसरा नवीन चांगला पुतळा जयंतीला बसवला, उंच ठिकाणी बसवला, म्हणजे आपल्या विरोधात असणाऱ्या माणसांनी उंच ठिकाणी बसवला, जेणेकरून त्या ठिकाणी सांगोल चौकामध्ये
त्या ठिकाणी 2 साईडला संडास आहेत, एका साईडला ओढापात्र आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे राज्य घटना लिहिली, लोकशाही दिली, लोकांना सुजलाम सुफलाम केल्या, ज्या कित्येक पिढ्या आमच्या बर्बाद झाल्या, आम्हाला वेशीबाहेर टाकलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळा काही विशिष्ट संतुष्ट लोक, अतिसंतुष्ट लोकांनी ठरवलं की काही करा, बाबासाहेब पुतळा गावाच्या बाहेर ओढ्यापात्रात ठेवा, जेणेकरून तिथं कितीही तुम्ही संरक्षण बिन बांधले, येणारा पूर असू द्या, येणारे आटपाडी शहरातली सगळी गटराचं पाणी त्या ठिकाणी येते. अशा ठिकाणी अशा संतुष्ट लोकांनी त्या ठिकाणी आंबेडकर ह्यानं केलं नाही. लोक आज करतात, लोक आज म्हणतात की आंबेडकरांचा पुतळा पाहिजे, त्यांच्यावर खरे गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी पहिली मागणी आहे. कारण हा या ठिकाणी प्रमुख गाव केंद्र हार आहे, कल्पना आहे, त्यांनी ह्या लोकांनी शोध दिलेला. त्याच्यामुळं आम्ही अशा परत एक मासा आहे खरात नावाचा, त्याचे त्याशी काही संबंध नाही. बाबासाहेब आंबेडकर फक्त स्वार्थासाठी माणसाने जपलेला आहे. स्वार्थी काय केलं, सिद्धार्थ निर्माण संपवले. आज 8 वर्ष त्यांना केले नाही. डॉक्टर आंबेडकर पण स्वतःने खाऊन टाकले. जे कोरोनाचा विषय त्याने 30-40 वर्ष रेंगाळत ठेवला. 30-40 वर्ष जी मूळ समस्या आहे त्याला बाजूला सारून इतर लोकांना घेऊन आणि त्यात कट कारस्थान करून अनेक लाखो रुपये त्याने घेतले. लाखो रुपये त्यामध्ये त्याने भ्रष्टाचार केलाय. एकही कागद असा नाही, एका माणसाला 100-200 कागद आणायला होतात, 5-5 अशा फायली करायला होतात. एखाद्या कार्यकर्त्याला मुंबईला जाऊ द्या, पुण्याला, सांगलीला जाऊ द्या, तर तहसील कार्यालयात जाऊ द्या, काही माणसाला त्या अधिकाऱ्याची ओळख करून दिली नाही. एखाद्या माणसाला अधिकाऱ्याची ओळख करून दिली नाही. मग हा नेते करतो काय डोक्यात आहे असा माणूस बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा हा या मूळ स्थानी बसावा. अरे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय, त्याचं काय देव करून ठेवला का तुम्ही? काय वतनदार आहे नुसता महाराष्ट्राचा नव्हे, संपूर्ण या देशातल्या नागरिकाचा बाबासाहेब आंबेडकर आहे. प्रत्येक नागरिकाचा हक्काना अधिकार आहे. आज 99 तालुक्यात लोकांचं म्हणणं आहे बाबासाहेब आंबेडकर पुतळा धामचा फवा सगळे नाही. आणि तुम्ही काय टार्गेट मुलं याची तर सुपारी घेऊन जर असायचंच नाही. आणि त्यांना विनंती आहे की झाल्या घटना व्यवस्थित तुम्ही लॉंग मार्चा चाले बाबासाहेब, आता तुम्ही सर्वांनी एकत्र या, एकत्र येऊन या ठिकाणी बच्चेदाम त्यांनी बाबासाहेब आंबेडकरला त्याला थोड्या दिवसात आपल्या तिथं जागा साठी एकत्र तुम्ही सत्यवाद बाबासाहेबकरांचा स्मारक पुतळा या ठिकाणी जिल्ह्यात सांगली, सोलापूर, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी नाही झालं. त्या पद्धतीने आपल्याला किमान एक 10-15 रुपये करून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी पुतळा करायचा आहे. पुतळा करायचा असताना त्याला पुतळ्याला सुशोभीकरण, बगीचा आला, त्या अभ्यासिका आले, ग्रंथालय आणि या ठिकाणी कॉलेज ज्ञान घेत 5वी पासून ते BA पर्यंत, M.Com पर्यंत, B.Com पर्यंत जिथं आहे बाबासाहेबांचा बघायला अभिमान स्वामी वाटावा, प्रेरणा जे या ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी सगळ्यांनी पाठिंबा देऊन त्यांनी बाबासाहेब आंबेडकरला आणि सगळ्याला पाठिंबा द्यावा. आणि विलास खराब सांगणार तुम्ही 9 तारखेला जे आंदोलन आहे त्या 9 तारखेला मध्ये तुमचा कुठला लागणार. बाबासाहेब आंबेडकर पुतळा काढला, पुतळा बसायला तुम्ही तिथं डोकून बघितलं नाही, पुतळा त्यावेळेस तो डुकून बघितलं नाही, ज्यावेळेला झालं त्या डुकून बघ तुम्ही जातो तहसील कार्यालयामध्ये चाकरी करत होता. आणि आज ज्यावेळेस झालं सगळं सुधायला लागलं त्या आम्हा दोघांना देण्यासाठी करून का स्वार्थापट्टी कोणाही सुपारी घेऊन तुम्ही आंदोलन करायला लागलाय, कोणाही सुपारी तुम्ही काम कराय ते त्यांनी सिद्ध करावं. असं त्या ठिकाणी विलास खराब बच्चा ठिकाणी जो बाबासाहेब असतो त्यांना मध्ये आणण्याचे बच्चा विचाराच्या विरोधात आम्ही जवळ सभ्य कार्य त्याबद्दल हे सगळे जे मी कांड त्याच्यावर आहे त्याच्यावर सगळं कांड काढणार आम्ही. त्यांना आपलं शांत बसावं एवढीच आपल्याला विनंती आहे. या ठिकाणी ज्या पत्र आम्हाला माध्यमात जी पत्र आहे त्या पत्रा माध्यमातून सांगतो पत्र दिलं ज्याने आम्हाला जे लोक त्यांना आपल्याला विरोध करायचा त्यांनी का सांगण्यावर गेले काय केले का कुणाची बैठक ज्याची बैठकी लोक होते आणि नाही मागना ही पत्र तुम्हाला दिले पत्र आता मी वाचत नाही. पुतळा बसवण्यासाठी आंदोलन कार्यकर्त्यांनी सुचवलेल्या जागेमध्ये पुतळा सांगोल चौक
चौकलेल्या पात्रा शेजारी काय बसण्याकामी आवश्यक काम तातडीने पूर्ण करून शासनाकडे परवानगी व्हावी होणे. आज हा पत्र आहे. वडा पत्राला 1.5 कोटी रुपये स्मशान मध्ये आलं. आज त्या काय त्याला परवानगी, कारण वडा पत्र बरा का नाही म्हणून हिशोब करण्यासाठी केली. ती ते अनुभव असल्यामुळे त्यांचं वादळ मी केले. पण आता गेले 4 वर्ष झाले की वत्र झालं. त्याच्यामुळे ही परवानगी वडापत्रामध्ये देणं शासनाला कुणाही तर दबाव कशाने देतोय, त्यांना आमचा तीव्र विरोध आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे, नाही विषय त्यामध्ये सगळं पत्र तुमच्या पत्रकारांना सगळं आहे. एवढा मध्ये असं शासनाला आहे आणि समाज कंटकाला वाटतं की बाबासाहेब आंबेडकर गावात नको आहे, समाजात नको आहे, जमा नको आहे. त्यामुळे ह्यांना वडात पसंत आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरच आणला आयुष्यभर गावच्या वेशीबाहेर कित्येक पिढ्या गेल्या, 50 पिढ्या गेल्या त्या वेशीबाहेर आपण राहू. आता तर माणसं कामावर आणलंय, तुम्ही त्यांना बाबासाहेब बाहेर टाकताय. हा नव्हता साहेबांचा. त्याच्यामुळं ही आम्ही परवा काल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला गेलो होतो, पत्र घेऊन. त्याने जागा केलेल्या 2 गुंठ जागेचे त्यांना आम्ही म्हणलंय तरी सर्वच आम्हाला येणं तहसील कार्यालयाचे येणं दिले, पोलीस स्टेशनचे दिलेले आहे, सार्वजनिक बांधकाम दिलेले आहे, नगरपंचायतचे दिलेले आहे. असं आणि पंचायत समितीच्या माध्यमातून तो प्रस्ताव पुढे जाणार. आम्ही काय शिवमॅडम गेलो, शिवमॅडम ठीक आहे म्हणले. त्यांनी सांगितलं ही सगळं बघून 100% नगरपंचायत बचत जागा साधारण 1 दिवस मिळून बसून आपल्याला जागा मिळते. आणि दिमागात तालुक्यातल्या 99.99 लोकांच्या सगळं समय लोकांच्या मनातल्या भावनाची ओळखून ती जागा 100% मिळते. आणि ती मिळवण्यासाठी आम्ही तत्पर, कारण आम्हालाही त्यांनी सगळं हरकत दाखल दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यासाठी लोकांचं म्हणणं आहे की बचत धाम काय मिळावे अशा पद्धतीने आपल्याला मी निवेदन करतो की आपण पण थोडंसं आमची भूमिका काय समजली नव्हती. त्याच्यामुळे तुम्हाला भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी बोल, कारण वातावरण इतकं दूषित झालं. एक लॉंग मार्च करतोय परंतु दुसरा उठतोय, तो आणतोय आणि आम्ही मागतोय तो बचत धाम मागतोय. ती काय समजत नाही, सगळा गोंधळ उडत. लोक समाज कुणाच्या माग आहे, लोक कुणाच्या माग आहे, स्थानिक पुढारी कुणाच्या माग आहे, ही कळण्यासाठी आज आपण बोलवलेलं आहे. दोन 3 महिन्यामध्ये जे आता काय खलबत्ता चालली आहे त्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी पत्रकार परिषद सामान्य कार्यक्रम विचारले आहेत आणि आपल्याला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे आम्ही म्हणून नाही अशा भूमिकेला आता कार्यक्रम काय म्हणणं आहे आणि आपण सुटणे हात जाणं, तर आपली भूमिका या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. आता या समाजामध्ये ज्या प्रकारे राजामध्ये प्रवाह या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे, देशशक्ती सामाजिक संघटना चंद्रकांत हांडवट साहेबांच्या माध्यमातून माझं मत या ठिकाणी मांडत असताना माझी भूमिका अशी आहे की जसे राजा त्या आहे ज्यावेळेस पुतळा बसवला त्यावेळी आम्हाला जागा पसंत करून काही आंबेडकरांनी बसवला, त्याचा आम्ही केला. त्याच्या बाबासाहेबांच्यासाठी त्यांनी पुतळाला ह्या उद्देशाने आम्ही तिथं रस्ता रोखला किंवा बाबांना अस्तित्व आहे, साहेबांचे या ठिकाणी आहेत. या मी त्या ठिकाणी त्या स्थळामध्ये उभा राहिलो, परंतु प्रशासकीय अधिकारी आम्हाला समजावून सांगितलं आणि आम्हालाही पटलं. आणि सर्वसाधारण आटपाडीतील ज्या नगरीतील जे लोक आहेत त्या लोकांचं म्हणणं आहे तुम्ही बसवा तरी बसवा. ज्यावेळेला आंबेडकर यांचा शासनावरती पडल्यानंतर शासनाने नव्हती हे सगळ्यात सांगायला नाका. जसं राजा म्हणून सांगितलं अशा पद्धतीनं राज्यामध्ये जे आता मार्शल असणारे असतील किंवा पुढारी वगैरे होते त्या सगळ्यांच्या संबंधीनं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळा बचत होऊन या ठिकाणी बसवला. आता शासकीय अधिकाऱ्यांचं की तुम्हाला जागा तुम्ही सन्मानाने तो तिथला पकडावा. आज आपण पाहतो की त्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे, कॉन्ट्रॅक्टर किंवा काही पुतळे वगैरे झाली तरी अडचणीच्या गोष्टी बाबासाहेबांचा अपमान होऊ नये या उद्देशाने शासनाने आपल्याला नक्की असं आपण तुम्ही आंदोलन बघतो की जागा तुम्ही केली नाही, परंतु या अधिकाऱ्यांचं पाहून त्याच्या तुम्हाला तुम्ही जागा आता ह्या तशी करण्याची जागा होती का महसूलच्या घ्यायचा प्रश्न असतो मंत्रालयाच्या हाताळा जातो. जागा जर तातडीने तपासणी करत असेल तर आपल्याला नगरच्या अंतर जागा म्हणजे हे स्थानिक लेवलला आपल्याला जागा मिळू शकते. हा सगळा विचार करता पंचायत कुठे अस्तित्वात म्हणजे तशा लेवलची नव्हती. येऊन जाऊन ही जिल्हा परिषदची जागा अस्तित्वात होती आणि ती थोड्या प्रमाणात पण लगेच आपल्याला जागा मिळण्याची शक्यता होती, मिळणार होती. अशा पद्धतीचं कामकाज चालू असताना जे मार्च मध्ये कार्यकर्ते असताना हे त्या मिरवणुकीमध्ये सगळ्याच्या अग्रभागी होते. तिथं सेल्फी का फोटो काढायला हे सगळ्यांच्या पुढे होते. तुम्हाला ही जर जागा मान्य होती तर तुम्ही ह्याच्यामध्ये सामील का झाला. झालं मग आम्ही त्यावेळेस
विकास चालू झालेले सर्व ऑफिसच्या इनोची घ्यायचं काम चालू झालं त्यावेळेस त्यांना काय सगळ्यांनी का कुणीतरी त्यांच्या कानून भरणी केली आणि नवीन पुतळ्याची निर्मिती त्या ठिकाणी अचानकपणे म्हणजे जेणेकरून हा पुतळा ह्या चौकातला हटू नये त्या विचारमध्ये ह्या ठिकाणी पुतळा बसवला आम्ही राजाभाऊ ही काय आपण तर बचतामध्ये भव्य आणि पुतळा बसवाय की त्याचं ठिकाण आठपाय बौद्ध समाज मात्र बाबासाहेब आहे त्या जनतेचाही विचार आपण तमाम आंबेडकरी अनुयायाचा विचार आपण करूया यामध्ये येणारा प्रशासनाचा अधिकारीवर असेल कामानिमित्त असेल व्हिडिओ असेल पोलीस स्टेशनला असेल पंचायत समितीला असेल तर तो कुठे ह्या वरच्या भागाला येतोय बाबासाहेबांचा पुतळा कसावरून बचेतन पैशागाव याला आमची सहमती दिली आम्ही सगळ्यांना आमची सहमती आहे त्यासाठी आम्हाला काय लागणार सहकार्य आमची करण्यास तयार आहे असं करत असताना अचानकपणे आता हा पुतळ्याचा जेव्हा आमचं ठरलं राजूभाऊ आम्ही नियोजन केलं झालं की काय करताना पोटे लगेच आम्ही पुतळा काढायचं नियोजन केलं असताना ते रस्त्यावरती कार्यकर्ते उतरणार नाही कार्यकर्त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही बाबासाहेबांच्या जी काही संकल्पना आहे त्या विचारावरती काम करा पुतळा त्याच्यापेक्षा पलीकडचं मी असं म्हणतोय की बाबासाहेबांनी आपल्याला अनेक कामं दिलेली आहेत बाबासाहेबांचे अनेक विचार आहेत त्या कामाच्या रोजवायचं काम आपण करण्याचं गरजेचं होतं परंतु पुतळा सगळ्यांच्या पावण्यात करून आम्ही म्हणतो इथे काय बाबासाहेब झाला पाहिजे आज आपण या ठिकाणी बचतदारची जागा जी सिलेक्ट केलेली आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण तिथं महाविद्यालय आहे खेडूर कॉलेज आहे एक 4-5 कॉलेज त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा त्या बचत आमच्या कुटुंबाची येते आणि तालुक्यामध्ये येणारा संपूर्ण जो मोर्चा असेल आंदोलन असतील जे काय असतील तर त्या भागामध्ये येणार आहे तर त्या भागामध्ये बाबासाहेबांचा पुतळा सगळ्यांना त्याची प्रेरणा मिळणार आहे शाळेतला येणारा विद्यार्थी बघून बाबासाहेबांच्या मनामध्ये थोडे भावना बाबा प्रेम त्याच्यामध्ये जिवंत होईल त्या चौकामध्ये किंवा गटरामध्ये बसवलं तर तिकडं तुम्ही किती केला कोट्यवधी रुपये केला त्या गावचा येणाऱ्या गटाला तुम्ही शकणार नाही तिथे येणारी दुर्ग थांबू शकणार नाही पाणी खाणार नाही अशा पद्धतीने उंच करू अरे उंच करताना पण त्याला काय करणार आहे तिथे येणार गाव बाबासाहेबांना कुठल्या आठवणीच्या गावाची धुकलेली घाल त्या बाबासाहेबांच्या चबुतऱ्या खालने किंवा साईडने घालवणार आहे तुम्ही आता जे काय आंदोलन करणारा आमचा कोण असेल कथित आता कोण बोललेला नेता असेल किंवा जुना असेल कुजलेला नेता आता त्याला वाटतं की मला आता पालवी फुटवेल मी बऱ्यापैकी फुलेल पण असं तो होत नसतं या तुझं सगळ्यांचं विचार वगैरे तुमचं काय आहे ते सगळ्या जनतेला आपण सांगण्याची गरज आहे आपला समाज जास्त अशिक्षित आहे अशिक्षित समाजाला आपण पटवून सांगली तो बी आपला समाज आहे पुतळा बसवला न बसवला तिथं समाजांना ठीक आहे बाबा आपण त्याच्या बी भावनेचा आपण विचार करूया त्यांना त्या गोष्टी आता कार्यकर्त्यांनी आता कसं आहे अरुणभाऊ असेल मी असेल हे असेल काही लोकांना एकमेकांच्या व्यक्तीचं पित असेल तर ते पित तुम्ही बाबासाहेबांच्या विचारासाठी बाजूला ठेवा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी ह्या संस्थेच्या जागेची मागणी असली तरी सुद्धा आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची एक पुतळा कमिटी तयार करूया आणि या पुतळा कमिटीमध्ये त्या आठवडीचा होणार समाज न घेता त्यातील जे काही जाणकार विचार आहेत त्याच्यामध्ये एक्सरन देण्यासाठी काही लोक आहेत अशा लोकांना कमिटीमध्ये घेऊ ते लोकांचं आता आपण इथं सगळे बसलाय आता काही जण म्हणणार की बोलवले तुमचं होत आहे विचार असलं आणि लोक योग्य कसं असलं ही तुम्ही भूमिका त्याच्याबद्दल वाटतं त्यातून पडलं आलाय आम्हाला खानदानी आमच्या खानदानीलाच आहे तर कसं त्यांचं आम्ही मान्य करतो त्याला बहुजनांची बहुलोकांनी भूमिका घेतली अशा पद्धतीने या ठिकाणी ही सामाजिक नेतृत्व केलं या ठिकाणी पुतळा बसावा यासाठी माझ्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीने मी संमती देतो आणि तशा पद्धतीने मी पालकमंत्री चंद्रकांत दादा आमदार सुहासभाईबाबत जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी अधिकारी यांना अशा पद्धतीचं पत्र व्यवहार करतोय आणि हे आपण सर्वांनी आपली जबाबदारी आहे की आपण बाबासाहेबांना कशा पद्धतीने सन्मान आता तुमचं म्हणणं असेल की महसूल विभागाची जागा द्यायची त्याच्या पुढचं मी म्हणतो तुम्हाला द्यायचं जाण्या जागा मध्ये चौघे आहे तुमचं जर खरंच आहे तुम्ही त्यांना बसवला महसूलची जागा देतो काय ती जागा सुचवतो ती जर मी द्यायला तयार मी अरुण भाऊला हे सगळ्यांना करून आपण थांबाय पण तुम्ही चौघ्या देत असाल आणि आता वडील याची श्रेणी दखल घ्यायची आंबेडकरी आपण मनापासून विचार करावा पुन्हा एकदा विचार करून एक मुखाला सगळ्या ठिकाणी बाबाला पुतळा बसल्याचं एवढीच मी आपल्या विनंती करतो जे आलाय का पाठवून
पाठिंबा द्या. तर या ठिकाणी राजूबाबू असतील, घरासर असतील किंवा अनेक बाकीच्या वक्त्यांनी ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, त्यांचं कार्य फक्त एका समाजासाठी नव्हतं किंवा अनेक समाजासाठी नव्हतं, देशासाठी यांचं कार्य होतं. तर कार्य हे सामाजिक दृष्टिकोन होते. तर एखाद्या ठराविक समाजाच्या परिसरामध्ये किंवा एका गावाच्या एका साईडला हा पुतळा बसवण्याच्या ऐवजी राजूबाबूंनी सांगितलं किंवा घरासरांनी सांगितलं की बचत धामचा जो सर्वांच्या ह्या समिती प्रशासकीय व सामाजिक लोक राजकीय लोकांमाध्यमातून जो बचत धामचा जो जागा सिलेक्ट केलेला आहे त्या ठिकाणी बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा बसवल्यानंतर अनेकांना प्रेरणादायी होणार आहे. कारण त्या ठिकाणी आंबेडकर बचत भवन आहे, तोच परिसर त्याच पटांगणामध्ये हा पुतळा बसवण्यात येणार. तर ह्या ठिकाणी सर्व शासकीय आहे, विद्यार्थी त्या ठिकाणी अगदी छोट्या गटापासून कॉलेजपर्यंत विद्यार्थी जातील की ते पुतळ्याचं दर्शन झाल्यानंतर अनेक लोकांना त्यांचा आदर्शसाठी किंवा त्यांची रोज शाळेत जाताना किंवा येताना पुतळा बघितल्यानंतर आठवण येणार आहे. त्यांचं कार्य जे आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे त्यांचं सुद्धा त्यांना थोडा आदर्श घेण्यासारखं होणार आहे. त्यामुळे हा पुतळा बचतधामच्या पटांगणामध्ये बसवण्यात यावा असा मी उत्तम पाटील व आठवते माळी समाजाच्या वतीनं असं मी जाहीर यांना पाठिंबा देतो. आज राज्याभिषेक सोहळा आहे छत्रपतींचा. राज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो व मी महाराष्ट्र लोकहितवादी पार्टीच्या वतीनं एक सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आटपाडीत ज्याप्रमाणे दिमागात उभा आहे त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा आठवड्या ठिकाणी ज्या ठिकाणी येणाऱ्या नवीन पिढीला प्रेरणा मिळावी अशा ठिकाणी उभा राहावा ही भावना व्यक्त करतो. आणि तो पुतळा बचतधाम या परिसरात उभा राहिला पाहिजे हे व्यक्त करतो. आणि माझ्या महाराष्ट्र लोकहितवादी पार्टीकडून मी पूर्णपणे या गोष्टीला पाठवतो. सिद्धार्थ बुद्ध आणि देशामध्ये सर्वांना आदर्श वाटणारे आदर्श काम असणारे केशव आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करतो. आणि त्या गेस्ट हाऊस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बचत भवन मध्येच व्हावा यासाठी कार्यकर्त्यांचे घेण्यासाठी हे मॅगझिन केले. मीटिंगला सर्व पत्रकार बंधू, सर्वच आंबेडकर प्रेमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा डॉक्टर आंबेडकर बसवण्याचे गाव याची आपण शोधलेली आहे. आता आमचे सहकारी मोहन खरात सर ही बचत भवन ही जागा कशी आहे त्या ठिकाणी कुठे पुतळा होऊ शकतो, त्या ठिकाणी आपण गार्डनच्या येणाऱ्या जाणाऱ्या सर्व तरुण पिढीला जुन्या सुद्धा वयोवृद्धांना फिरवू शकतो. कॉलेजची मुलं, हायस्कूलची मुलं आहेत त्यांना येऊ शकतात. आणि त्या ठिकाणी 1000 कोटी खर्च करतील पवारसाहेब, एवढी मोठी जागा आहे. यासाठी विचार करून घरात मोहन खरात या सर्वांनी आम्ही तुम्हाला सर्वांनी निमंत्रित केलं मांडावं त्यांनी विचार हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं ही जागा त्या ठिकाणी जागेचं भूमी केलंय. खरात साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी आपण आंबेडकरांच्या चौकामधून आजूबाजूवर डॉल्बी डीजे लावून रथामध्ये ठेवून आंबेडकरांची प्रतिमा घेऊन आपण बचत भवन बशी तिथं भूमिपूजन केलं. पण होतं त्यामध्ये जास्त आणि सर्व समाज होता तिथला आंबेडकर चौकातला तालुक्या हा सर्व समाज होता. आणि त्या पुतळ्याला कोणाचा तसे होतं राजाभाऊ तिथं आंबेडकरांच्या पुतळ्याला बचत होते, कोणाचा विरोध नाही असं त्याची शुद्ध 2 मत प्रवाह म्हणता येणार नाही. माझा पहिला कारण का मत प्रवाह म्हणत आहेत हे मत प्रवाह तुम्ही म्हणू नका. काही लोक 1-2 ठराविक लोक मी लॉंग मार्च म्हणणार नाही म्हणू शकतो. पायी चालत जाणारे स्वार्थाने बरपडलेले मूळवादी विचाराचे लोकांनी ह्या लोक तिकडे गेले. लॉंग मार्च असू शकतो
ह्या लोक कुणीतरी ऊस लावली या ठिकाणीच पुतळा पाहिजे आणि एवढ्या मोठ्या महापुरुषाची देशाचं रक्षण करण्यासाठी तो विठ्ठल पाहिजे या लोकांनी ठरवून करायला लागले. गांधीने समजून घ्या तुम्ही हे बाबा तिथंच पुतळा म्हणजे आता सांगितलं त्या पुतळा बसणं म्हणजे त्या मोठ्या तो समाज पिढ्यानपिढ्या गाव कोसा बाहेर होता. गाव कोसा असणाऱ्या समाजाला त्या गावात आणलं. आज खेड्यात मध्ये राहत असलो तरी आता आपण त्यामध्ये राहतोय शहरामध्ये राहतोय पण काही जवळ गाव कोसा बाहेर आहेत. गाव कोसा बाहेर पुन्हा बाबा त्या गाव कोसा बाहेर स्मशानभूमी त्या ठिकाणी शेजारी आहे. पाणी जाते 2-3 सर आहेत त्या ठिकाणी पुन्हा बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्याचा घाट काही समाज कंटक आहेत. त्याचा पहिला मी निषेध करतो. चंद्रकांत दादा या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, हुशार आहेत. त्या ठिकाणी 100% येण्याची मी खात्री देतो. त्यामुळे का हा पुतळा जे आहे हा पुतळा बचत भवन मध्येच राहील त्या जागेतच राहील दिमागात वर राहील पूर्ण पुतळा होईल. आणि आता खरा साहेबांनी सांगितलं की या पुतळ्याला लवकरात लवकर NOC मिळतील. नाही 4-5 दिवस होणार नाही पण लवकरात लवकर मिळेल. आणि आता आपल्याला काम उभा करायचं कार्यकर्ते आपल्यात मत नाही स्पष्ट मत आपल्यात मत आहे पण काही समर्थकांनी त्यांना तयार केलं असल्यामुळं काय 4-2 लोक सोडा 4 होते 4-2 लोक म्हणजे मत प्रवाह होऊ शकत ते मत प्रवाह नाहीत. अशा कोणी दाद द्यायची किंवा भे घालायची गरज नाही. तर सर्वांनी ह्या विचार सहभाग असं मी गृहीत धरतो. आपल्याबरोबर सर्वच आहे गृहीत धरून पत्रकारामध्ये सर्व बचत भवन डॉक्टर बाबासाहेब बचत भवन मध्ये पुतळा बसवण्यासाठी तुम्हाला सर्वांनी हात वर करा. सर्वांनी हात वर करा. समाजाची सर्व समाजाची सर्व धर्माच्या लोकांचा आपला त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आभार मानतो आणि मग तिथं थांबतो. जय जय सगळं. HM घाटमाता न्यूज.